नमस्कार मंडळी, कसं काय? आपल्या सॅन इन्फोटेक चॅनलवर सगळ्यांचे एकदम मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या रोजच्या वापरातली आहे, पण तिची खरी पॉवर, तिची ताकद आपल्याला माहीतच नाही. हो राव, मी बोलतोय आपल्या मोबाईलच्या टाइप सी पोर्ट बद्दल. चला तर मग बघूया या छोट्याशा पोर्टमध्ये काय काय जादू लपली आहे. एक मिनिट थांबा, जरासा विचार करा. आपल्या मोबाईलला जी चार्जिंग केबल आपण लावतो ती खरंच फक्त बॅटरी फुल करायचं काम करते का? जर तुमचं उत्तर हो असेल ना, तर मग आजची ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. कारण हा टाइप सी पोर्ट फक्त चार्जिंग पुरता मर्यादित नाहीये, हा तर एक खरा ऑलराऊंडर आहे. पण थांबा, याच्या भन्नाट उपयोगांवर उडी मारायच्या आधी ही टाइप सी वायर म्हणजे नक्की काय आहे आणि ती जुन्या चार्जरपेक्षा इतकी भारी का आहे हे पटकन समजून घेऊया. तो जुना चार्जर आठवतोय का? मायक्रो USB वाला. चार्जिंग पण स्लो, डेटा ट्रान्सफर करायचा तर वाट बघावी लागायची. आणि सगळ्यात मोठा ताप म्हणजे तो सरळ लागतच नव्हता. उलट लाव सुलट लाव, अरे देवा. पण आता आलाय आपला हिरो टाइप सी. याचं चार्जिंग फास्ट, डेटा तर सुसाट जातो आणि सगळ्यात भारी म्हणजे हा कसाही लावा, कोणत्याही बाजूने अगदी आरामात लागतो. म्हणूनच तर आजकाल सगळ्या नवीन फोनमध्ये हाच पोर्ट येतो. चला तर मग आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर. बघूया टाइप सी चे असे 10 जबरदस्त उपयोग जे तुमचा मोबाईल वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकतील. पहिला आणि सगळ्यांना माहीत असलेला उपयोग, फास्ट चार्जिंग. पूर्वी कसं फोन चार्जिंगला लावला की तासनतास वाट बघावी लागायची, पण टाइप सी मुळे ना फास्ट चार्जिंग आणि डॅश चार्जिंग सारखी टेक्नॉलॉजी आली. याचा सरळ अर्थ काय तर फक्त काही मिनिटातच तुमचा फोन अर्ध्यापेक्षा जास्त चार्ज होतो. म्हणजे फोन चार्जिंगला लावून 1 कप चहा पिऊन होईपर्यंत तो दिवसभर चालेल इतका चार्ज झालेला असतो. आहे की नाही कमाल? दुसरा उपयोग आहे फास्ट डेटा ट्रान्सफर. समजा एखादी मोठी मूव्ही किंवा लग्नाचा पूर्ण व्हिडिओ फोनमधून लॅपटॉपमध्ये घ्यायचा आहे. जुन्या केबलने या कामाला जाम वेळ लागायचा, पण टाइप सी केबल वापरली ना तर हेच काम काही सेकंदात किंवा मिनिटात होतं. म्हणजे जीबीच्या जीबी फाईल्स इकडून तिकडे जातात, तेही अगदी सहज. आता येतोय तिसरा आणि सगळ्यात भारी उपयोग, OTG म्हणजेच ऑन द गो. आता OTG म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी जादू आहे जी तुमच्या फोनला एका छोट्या कम्प्युटरमध्ये बदलते. फक्त एक छोटासा OTG अडॅप्टर लागतो आणि मग बघा गंमत. तुम्ही थेट पेन ड्राईव्ह लावून त्यातले सिनेमे बघू शकता किंवा फाईल्स कॉपी करू शकता. एवढंच नाही तर चक्क माऊस आणि कीबोर्ड जोडून फोनवरच टायपिंग करू शकता. आणि जर तुम्ही गेमिंगचे शौकीन असाल तर गेमिंग कंट्रोलर लावून खेळायची मजाच काही और आहे. चला आता बघूया मनोरंजन आणि आवाजाशी संबंधित चौथा आणि 5वा उपयोग. फोनमधला व्हिडिओ किंवा फोटो मोठ्या टीव्हीवर बघायचा आहे, काही हरकत नाही. टाइप सी पोर्ट हे शक्य करतो. एका केबलने मोबाईल थेट टीव्हीला जोडता येतो. सोबतच आता जुना हेडफोन जॅक गेला आणि त्याची जागा टाइप सी इयरफोन्सने घेतलीये. यामुळे आवाजाची क्वालिटी एकदम कडक आणि क्लिअर येते. गाणी ऐकायची मजा दुप्पट होत. पुढचे 2 उपयोग तर अजूनच कामाचे आहेत, 6वं आणि 7वं. चला बघूया. फोनची मेमरी फुल झालीये, टेन्शन घेऊ नका. टाइप सी OTGच्या मदतीने तुम्ही बाहेरची हार्ड डिस्क किंवा SSD म्हणजे सुपर फास्ट स्टोरेज थेट फोनला जोडू शकता. इतकंच नाही तर कॉम्प्युटर शिवाय थेट फोनवरून प्रिंटरला प्रिंट देता येते किंवा कॅमेरातले फोटो डायरेक्ट फोनमध्ये घेता येतात. म्हणजे लॅपटॉपची गरजच नाही. आताचे 2 उपयोग तर एकदम आश्चर्यचकित करणारे आहेत. 8वा आणि 9वा उपयोग थेट पॉवरशी संबंधित. विचार करा, तुमच्या मित्राच्या फोनची बॅटरी संपलीये आणि जवळ पॉवर बँक पण नाही. अशा वेळी तुमचा टाइप सी फोन कामाला येतो. रिव्हर्स चार्जिंगच्या मदतीनं तुम्ही तुमच्या फोनमधून दुसऱ्याचा फोन चार्ज करू शकता. म्हणजे तुमचा फोनच पॉवर बँक बनतो. आणि दुसरी भारी गोष्ट म्हणजे एकाच चांगल्या पॉवरफुल चार्जरने मोबाईल आणि टाइप सी सपोर्टवाला लॅपटॉप दोन्ही चार्ज करता येतात. म्हणजे चार्जरची गर्दीच संपली. आणि आता येतोय 10वा आणि शेवटचा, पण या सगळ्यांना एकत्र आणणारा उपयोग. 10वा उपयोग म्हणजे वेगळं असं काही नाही, तर या सगळ्या क्षमता एकत्र येणं हेच आहे. टाइप सी हा एक युनिव्हर्सल म्हणजे सर्वसमावेशक पोर्ट आहे. चार्जिंग, डेटा, ऑडिओ, व्हिडिओ, कनेक्टिव्हिटी सगळं काही एकाच पोर्टमधून. हेच त्याचं खरं सामर्थ्य आहे. एक पोर्ट आणि कामं अनेक. आता मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की जर टाइप सी चे एवढे फायदे आहेत तर मग 99% लोक याचा वापर फक्त चार्जिंगसाठीच का करतात? यामागची काही सोपी कारणं आहेत. सगळ्यात मोठं कारण म्हणजे माहितीचा अभाव. लोकांना हे उपयोग माहीतच नसतात. दुसरं म्हणजे अनेक जण कोणतीही स्वस्तातली केबल किंवा अडॅप्टर वापरतात जे या सगळ्या फीचर्सना सपोर्ट करत नाहीत. आणि तिसरं म्हणजे कधी फोनमध्ये टाइप सी पोर्ट तर असतो, पण कंपनीने त्यातले काही फीचर्स दिलेले नसतात. पण काळजी करू नका, टाइप सी पोर्टचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी मी काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगतो.
पहिलं म्हणजे नेहमी चांगल्या कंपनीची आणि चांगल्या क्वालिटीची टाईप सी केबल आणि अडॅप्टर वापरा. दुसरं, आपला फोन OTG किंवा इतर फीचर्सना सपोर्ट करतो की नाही हे एकदा फोनच्या सेटिंग्समध्ये किंवा बॉक्सवर तपासून घ्या. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वस्त आणि लोकल अडॅप्टर वापरणं टाळा, कारण त्याने तुमचा महागडा फोन खराब होऊ शकतो. तर मंडळी, टाईप सी पोर्ट म्हणजे फक्त एक चार्जिंगची जागा नाही, तर तो आपल्या फोनमधला एक जादूचा पिटारा आहे. गरज आहे ती फक्त तो उघडून वापरण्याची. मग कधी उघडणार हा पिटारा? ही माहिती जर कामाची वाटली असेल तर नक्की लाईक करा, मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या भाषेतल्या टेक्निकल माहितीसाठी आपल्या सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढचा भाग.